या मग आता चाललं तर दिंड्या लागणार आता संपलं वारीच्या वरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातला पहिला मुक्काम आटपून तळगाव नगरीकडे प्रस्थान करीत आहे. आणि या वारीच्या वाटेवरती या वारीच्या टप्प्यावरती अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि शिनवटा वारकऱ्यांच्या मध्ये आलेला असतो. तो जाण्यासाठी म्हणा किंवा एक नवीन ऊर्जा येण्यासाठी एक रिंगण सोहळा या ठिकाणी होतोय. चांदोबाचा माळ या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि या रिंगण सोहळ्याची पुढची व्यवस्था लावण्यासाठी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी सन्माननीय योगी महाराज आपल्या सोबत आहेत. ते आपल्याला सांगतील या वारीच्या वाटेवरती रिंगण सोहळा कसा असतो आणि कसा साजरा केला जातो. महाराज खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आपलं. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये 7 रिंगण असतात, 3 उभे आणि 4 गोल रिंगण. आता तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे आता सातारा जिल्ह्यासोबत माऊलींच्या या आषाढी सोहळ्याचं एक नातं आहे. ते म्हणजे कसं तर या पालखी सोहळ्याला ही जी शिस्त लावली, हे जे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, ही जी पद्धत लावलेली, हे जे नियम लावलेले आहेत, हे नियम लावणारे होते श्रीगुरु हैबतराव बाबा, जे स्वतः सरदार होते आणि त्यांचं जन्मगाव जे आहे हे सातारा जिल्ह्यातलं, आरमोर जिल्ह्यातलं. त्यामुळे ज्ञानोबांचं अशा पद्धतीने का होईना सातारा जिल्ह्यासोबत एक नातं आहे. आता काल आषाढ महिना सुरू झाला आणि आषाढ महिन्याच्या पहिल्या तिथीला प्रतिपदीला ज्ञानोबाराय आळंद म्हणजे लोणंदला मुक्काम आहे सातारा जिल्ह्यात. आता आषाढाचा दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस आणि आज पहिलं उभं रिंगण जे सगळ्यात आकर्षण असतं ते पहिलं उभं रिंगण चांदोबाच्या लिंबाचं आहे ते होणार आहे. रिंगण लावण्याची पद्धत आहे आणि तुम्ही पुढे आलात, कशी व्यवस्था करताय आणि कशा पद्धतीने? व्यवस्थेचा भाग जो आहे, परत सांगतो, वारी हा सगळ्यांनी मिळून करण्याचा म्हणजे व्यवस्थेचा मुद्दा आहे. आता आपण म्हणाल शिस्त, तर परत एकदा सांगतो, वारकरी हा स्वयंशिस्त आहे. तुम्ही जेवढ्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांची जर चाल पाहाल तर ते कुठेच भटकत नाही. त्यांना नियम सांगायची गरज नसते. पुढे चालणारा जो थोडा समाज असतो किंवा बघणारे लोक जे असतात त्यांच्यात व्यवस्था लावून ट्रॅफिक काढायसाठी आपण प्रशासनाच्या सोबत उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे आपण सोबत राहावं आणि सगळ्यांनी मिळून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा प्रकारे. आणि यावेळेस वारकऱ्यांची संख्या म्हणजे दुप्पट तिप्पट असल्यामुळे थोडं पुढे जाऊन व्यवस्था करावी लागते, पण गर्दी आहे. वारीमध्ये तुम्ही म्हणला शिनवटा असतोय, सासवड दिवेघाट ओलांडून पुढे आलेला असते. निम्मा टप्पा जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि चढाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पण इथून रिंगणामधून कशा प्रकारची ऊर्जा मिळते, चैतन्य काय असते वारकऱ्यांच्या? आता त्याच्यात भावना कशी आहे की रिंगण हा कशासाठी खेळ होतो, तर त्याच्यावर आपण जर पाहिलं ना तर संपूर्ण वारी सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. म्हणजे नुसतं चालायचं नाही आहे, ज्ञानोबा तुकोबांसोबत चालायचं आहे. आणि ज्ञानोबा तुकोबांसोबत सुद्धा नुसतं चालायचं नाही, भजनं करत, उड्या करत, फुगड्या खेळत. आणि हे सगळे पाहाल तुम्ही, यांच्या भजनामध्ये ते इतके दंग असतात की आपल्याला त्याची कल्पना करवत नाही. मग या सगळ्यांमध्ये जे माऊलींचे अश्व असतात, पहिला जो अश्व असतो त्याच्यावर राजध्वज असतो, जरी पटका ज्याला आपण म्हणतो, राजाचा ध्वज, आणि त्याच्यावर राजाचा तो सैनिक तो जरी पटका घेऊन असतो. आणि दुसऱ्या जो अश्व असतो तो मोकळा असतो, त्याच्यावर गादी ठेवलेली असते. आम्हा सर्वांची, आपली सर्वांची श्रद्धा आहे की ज्ञानोबाराय अदृश्य रूपाने त्याच्यावर विराजित असतात. त्यामुळे मग हे दोनही अश्व रथ, आज उभं रिंगण आहे ना, रथ मधात राहील आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे आपण जिथे उभं आहोत तिथे रिंगण होईल. रथ मधात राहील उभा आणि त्याच्या भोवती उभ्यानी हे अश्व फेऱ्या मारतील आणि याचा आनंद हा परमोच्च असतो. म्हणजे हे रिंगण पाहणं म्हणजे काहीतरी नवलच असतं. आणि तसं पाहिलं तर नसतं काहीच बरं का, परंतु ते अश्व जेव्हा धावतात आणि मधात रथ आहे, त्या रथावर ज्ञानोबा पालखीमध्ये विराजमान आहे आणि ते असे अश्व छान असे प्रदक्षिणा मारतात आहे आणि त्याच्यावर तो सगळ्यांचा उत्साह जो असतो ना, ते झाले गेले विसरून जावे अशातलाच प्रकार असतो. हा, त्यामुळे रिंगण ही आयुष्यातल्या फेऱ्या कमी करते, जन्म मरणाच्या फेऱ्या कमी करते. ज्ञानोबाराय महाराज म्हणजे रथामध्ये विराजमान असलेलं प्रत्यक्ष ते ब्रह्म आहे आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालणारा तो अश्व म्हणजे तो जीव आहे जो त्या ब्रह्म्याला प्रदक्षिणा घालतो. आज उभं रिंगण आहे, परत 2 दिवसानंतर पहिलं गोल रिंगण होईल वृंदावनात. खूप खूप धन्यवाद महाराज. दुसरं एक असं शिस्तीचं तुम्ही सांगितलं आणि वारीमध्ये वारीचं गाव एका दिवसासाठी तयार होतो आणि वारीच्या गावामध्ये एक प्रचंड शिस्त तुम्ही सांभाळली असते.
म्हणजे माऊलींचा जो मुख्य शामियाना असतोय, उत्सवाचं ठिकाण असते, तिथून त्याची एक रचना कशी असते, कारण ती पण शिस्तीत चालते, ते पण आमच्या अपेक्षेनं थोडं एक छोटंसं करेक्शन करू. वारकऱ्यांना शिस्त लावणं किंवा वारकऱ्यांना शिस्त सांगणं हे आमचं तुमचं काम नाही. जी नियमावली ठरलेली आहे 1832 पासूनची ती आजपर्यंत चालत येते. आता याच्यात तुम्ही जे आता तळाचं काढलं तर तळामध्ये आजही आता आपण जर पुढल्या तळावर गेले, जोपर्यंत देवाचा तंबू म्हणजे माऊलींचा तंबू लागत नाही तोपर्यंत एकाही दिंडीचा तंबू लागत नाही. मग आता तुम्ही म्हणाल त्याच्यात काही आर्किटेक्ट आहे का, त्याच्यात काही डिझाईन आहे का, त्याचा काही मॅपिंग्स आहे का? अगदी नाही. सगळे दिंडेकरी फडकरी ज्या दिंड्या तळावर थांबतात, माऊलींचा तंबू लागला की माऊलींच्या तंबूच्या डाव्या उजव्या पुढच्या आणि मागच्या बाजूला ज्या खुट्या असतात त्या खुट्यांच्या भरोश्यावर, त्या खुट्यांच्या बेसिसवर सगळं डिझाईन तयार होतं आणि तसे तंबू लागतात. म्हणजे आता तरडगावचा तळ यावर्षी फार मोठा आणि विस्तृत झालेला आहे. प्रांत मॅडमनी प्रचंड मेहनत केलेली आहे, सगळ्यांनी मिळून मदत केलेली आहे. आता त्या सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीवर शिस्तीचा, स्वयंशिस्तीचा पाठ जर पाहायचा असेल तर आता तरडगावचा तळ पाहावा. एकेका इंचाचे सुद्धा कॅल्क्युलेशन डिस्टर्ब होत नाही. हे काय माहितीये का, हे तुम्ही आणि आम्ही लावू शकत नाही. हे त्यांच्या श्रद्धेनी, त्यांच्या परंपरेनी त्यांनी लावून घेतलेली शिस्त आहे. त्यांना कोणीही शिकवायची गरज नाही. मी आत्ताही सांगितलं ना, मॅपच नाहीये सर, खुटीवरती सगळं चाललं, सगळं खुटीवरती चाललं. आणि ते इतक्या वर्षाचे सराव करतात आहे ना, मग त्याच्यात चूक तुम्ही काढूच शकत नाही. खूप खूप धन्यवाद महाराज. योगी महाराजांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. वारीचं रिंगण असेल, वारीचं गाव असेल, या सर्व वाटेवरती जी परंपरा चालत आली, 350-400 वर्षाची परंपरा आली, त्या परंपरेवरती अगदी वारकरी पावला पाऊल ठेवून चालत असतो. त्याच्यावरती तुझभरही फरक पडत नाही. आणि हेच या वारीचं द्योतक असते. आज वारीच्या रिंगणाच्या निमित्तानं हा आनंद वारकरी पुन्हा पुन्हा घेणार आहेत आणि आपणही तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. प्रकाश राजे, महाराष्ट्र वनसाठी, तरडगाव.